प्रत्येकांना आतुरता असते ती म्हणजे श्रावणाची। कारण श्रावणामध्ये अनेक असे हिंदू धर्मातील सण येत असतात किंवा श्रावणातील सोमवार सुद्धा प्रत्येक महिलांसाठी किंवा प्रत्येक पुरुषांसाठी सुद्धा हे अतिशय महत्त्वाचे सोमवार असतात। त्यामुळे प्रत्येकाला आतुरता असते ती म्हणजे श्रावणाची। परंतु या वर्षीचा श्रावण हा कधी येणार किंवा श्रावण सुरू कधी होणार आहे, श्रावणातले सोमवार कधीपासून कधीपर्यंत असणार आहेत, श्रावणामध्ये या वर्षीच्या किती सोमवार आलेले आहेत किंवा या वर्षीच्या श्रावणातल्या सोमवाराला जी शिवमूठ व्हायची असते ती शिवमूठ कशा कशाचे नेमकी व्हायची आहे, पहिल्या सोमवारी, दुसऱ्या सोमवारी, तिसऱ्या चौथ्या सोमवारी नेमकी शिवमूठ आहे ती शिवमूठ कशाचे व्हायची आहे किंवा या श्रावणामध्ये कोणकोणते सण आलेले आहेत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा श्रावण हा दुर्मिळ श्रावण आहे आणि योगायोगाने आलेला श्रावण आहे असं म्हटलं जाणार आहे। कारण जो या वर्षीचा जो श्रावण आहे त्यातील प्रत्येक सोमवारी कोणता ना कोणता योगायोग जुळून आलेला आहे। म्हणजे सोमवार तर आहेच परंतु त्याच सोमवारी कोणता ना कोणता दुसरा सण सुद्धा आहे। त्यामुळे या वर्षीचे जे श्रावणातील सोमवार आहेत ते श्रावणातील सोमवार अत्यंत प्रभावी असणार आहेत आणि ही सर्व माहिती श्रावणातील सोमवाराची आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत। शिवमूठ कोणती व्हायची किंवा श्रावणातील सोमवार कुठूनपासून किती सोमवार असणार आहेत, कोणत्या तारखेला ते सोमवार असणार आहेत आणि श्रावणात सण कोणते साजरे करणार आहोत आपण, या संदर्भातील सर्व माहिती सांगणारा हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर अशाच मोलाच्या माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। तर नमस्कार, मी पूनम आणि तुम्ही पाहताय माहिती मोलाची। तर बघा, गुरुपौर्णिमा झाली की प्रत्येकांना आतुरता असते ती म्हणजे श्रावणाची। कारण हिंदू धर्मामध्ये किंवा परंपरेनुसार चालत आल्यानुसार श्रावणामध्ये अनेक सण हे असतात किंवा श्रावणामध्ये अनेक महिला सोमवारचं व्रत सुद्धा करतात किंवा शिवामूठ शंकराला वाहतात, बेलफुलं वाहतात, ज्याच्या त्याच्या पद्धतीनुसार परंपरेनुसार ती जेवढी शंकराची सेवा करता येईल तेवढी करत असतात। परंतु या वर्षीचा जो सोमवार आहे किंवा श्रावण कधी चालू होतो आणि कधी संपतो हे पहिल्यांदा आपण पाहूयात। तर या वर्षीचा श्रावण हा चालू होणार आहे 13 ऑगस्टला चालू होणार आहे। कारण 12 ऑगस्टला अमावस्या असणार आहे आणि 12 ऑगस्टची अमावस्या संपल्यानंतर पहिला दिवस 13 ऑगस्टचा येतो आणि 13 ऑगस्टला हा श्रावण हा चालू होणार आहे आणि तो संपणार आहे तो म्हणजे 11 सप्टेंबर। 11 सप्टेंबरला संपणार आहे। 10 सप्टेंबरला दर्श पिठोरी अमावस्या आहे आणि त्यानंतर 11 सप्टेंबरला हा श्रावण महिन्याची समाप्ती होणार आहे। परंतु हा 1 महिन्याचा कालावधी प्रत्येक व्यक्तीसाठी अतिशय महत्त्वाचा असणार आहे। आता पाहूयात की श्रावण सोमवार पहिला कधी असणार आहे। तर पहिला श्रावण सोमवार असणार आहे तो म्हणजे 17 ऑगस्टला। 17 ऑगस्टला पहिला श्रावण सोमवार तर आहेच परंतु या दिवशी योगायोग असा आहे की या दिवशी नागपंचमी आहे। त्यामुळे हा दुर्मिळ योग आहे की एकाच दिवशी श्रावण सोमवार आणि नागपंचमी आलेली आहे। त्यामुळे महिलांसाठी हा उपवास या दिवशीचं व्रत हे अत्यंत प्रभावी व्रत असणार आहे आणि महत्त्वाचं म्हणजे या दिवशी प्रत्येक महिलांनी तांदळाची शिवामूठ शिवलिंगाला व्हायची आहे। शिवामूठ कोणती व्हायची याबद्दल बऱ्याच महिलांना प्रश्न असतात। तर पहिल्या सोमवारी ही तांदळाची शिवामूठ व्हायची आहे। त्यानंतर दुसरा सोमवार कधी असणार आहे बघा, त्यानंतर दुसरा सोमवार असणार आहे 24 ऑगस्ट। 24 ऑगस्टला दुसरा सोमवार आहे आणि या दिवशी सुद्धा योगायोग असा आहे की भगवान विष्णूंचं अत्यंत प्रभावी व्रत असलेलं ते म्हणजे एकादशीचं व्रत या दिवशी आहे। म्हणजे सोमवार तर आहेच आणि एकादशीचं व्रत सुद्धा या दिवशी आहे। तर अत्यंत योगायोग हा आलेला आहे। आता या दिवशी शिवामूठ कोणती व्हायची आहे तर दुसऱ्या सोमवारी शिवामूठ तिळाची व्हायची आहे। तर तुम्हाला समजलं असेल पहिल्या आणि दुसऱ्या सोमवारी शिवामूठ कोणती व्हायची आहे। त्यानंतर तिसरा सोमवार येणार आहे 31 ऑगस्टला। 31 ऑगस्टला तिसरा सोमवार येणार आहे आणि महत्त्वाचं म्हणजे या तिसऱ्या सोमवारी दुर्मिळ योगायोग हाच आहे की या दिवशी संकष्टी चतुर्दशी आहे। म्हणजे प्रत्येक सोमवारी या वर्षीच्या श्रावण महिन्यातल्या प्रत्येक सोमवारी काही ना काही योगायोग आलेला आहे आणि त्याचप्रमाणे या वर्षीच्या सुद्धा श्रावण महिन्यामध्ये
तिसऱ्या सोमवारी संकष्टी चतुर्दशी आलेली आहे आणि महत्त्वाचं म्हणजे या सोमवारी शिवामूठ व्हायची आहे, ती म्हणजे मुगाची शिवामूठ तुम्हाला तिसऱ्या सोमवारी व्हायची आहे. त्यानंतर बघा, त्यानंतर पुढचा सोमवार असणार आहे तो 7 सप्टेंबरला असणार आहे. 7 सप्टेंबरला जो सोमवारी येणार आहे त्या सोमवारी असणार आहे पुन्हा एकादशी. बघा, एकादशीचं आणि सोमवारचं व्रत हे या वर्षीचं अत्यंत प्रभावी व्रत मानलं जाणार आहे किंवा श्रावण महिन्यामध्ये जो सोमवार आहे त्याचा दुर्मिळ योगायोग एकादशीचा आणि सोमवारचा आहे असं म्हटलं तरी चालणार आहे. तर शेवटचा सोमवार आहे तो 7 सप्टेंबरला आहे आणि हा 7 सप्टेंबरचा जो सोमवार आहे या 7 सप्टेंबरच्या सोमवारला व्हायची आहे शिवामूर्ती म्हणजे गव्हाची शिवामूठ तुम्हाला या 7 सप्टेंबरच्या सोमवारला व्हायची आहे. आता यानंतर जी नारळी पौर्णिमा आहे ती नारळी पौर्णिमा कधी असणार आहे तर 27 ऑगस्टला नारळी पौर्णिमा असणार आहे. श्रावण महिन्यातील अत्यंत महत्त्वाचा सण आहे. नारळी पौर्णिमा 27 ऑगस्टला असणार आहे आणि त्याच्या दुसऱ्याच दिवशी प्रत्येक बहिणीसाठी आणि भावासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जाणारा सण म्हणजे रक्षाबंधन हा 28 ऑगस्टला असणार आहे. आणि जी जन्माष्टमी आहे श्रीकृष्ण जन्माष्टमी ती आहे 4 सप्टेंबर. 4 सप्टेंबरला श्रीकृष्ण जन्माष्टमी असणार आहे. तर अत्यंत महत्त्वाची ही माहिती आहे. बघा, सोमवार आपण आजच्या व्हिडिओमधून पाहिलेला आहे. सोमवार कधी असणार आहे, किती तारखेला सोमवार असणार आहे किंवा या सोमवारी तुम्हाला शिवामूठ प्रत्येक सोमवारी कोणती शिवामूठ व्हायची आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे प्रत्येक सोमवारी कोणते ना कोणते दुर्मिळ योगायोग हे जुळून आलेले आहेत आणि ती योगायोग कोणते आहेत हे पण तुम्हाला मी सांगितलेलं आहे. कारण या वर्षीचा जो सोमवार आहे श्रावणातील त्या सोमवारी तुम्हाला प्रत्येक सोमवारी 2-2 व्रतांचं फळ भेटणार आहे. म्हणजे बघा, प्रत्येक सोमवारी आता पहिल्या सोमवारी आहे नागपंचमी आहे त्याला सुद्धा व्रत केलं जातं, दुसऱ्या सोमवारी एकादशी आहे त्याला सुद्धा व्रत केलं जातं, तिसऱ्या सोमवारी संकष्टी आहे त्याचं सुद्धा व्रत केलं जातं आणि शेवटच्या सोमवारी पुन्हा एकादशी आहे त्याचं सुद्धा व्रत केलं जातं. म्हणजे या वर्षीचे असे दुर्मिळ योग आहेत की तुम्हाला 2 व्रतांची एकदम फळ हे भेटणार आहे. तर अत्यंत महत्त्वाची ही माहिती आहे. जास्तीत जास्त ठिकाणी शेअर करा. भेटूयात पुढच्या एका अशाच मोलाच्या माहिती सोबत. तोपर्यंत धन्यवाद.